आज आमच्या जैन परिवाराचा मोठे भाऊ असताना मोठ्या भाऊंनी तो इतिहासकार श्रीनिवास साठे कल्याण यांना सांगून बनवून घेतला आणि त्यावेळेला 3 वर्ष त्यांनी कामकाज करून तो इतिहास शोधून काढला होता। तर 880 वर्षापूर्वी आम्ही राजपूत होतो आणि राजपुतातून मग 880 वर्षापूर्वी आम्ही जैन धर्म स्वीकारला। तिथपासून आत्ता आमची म्हणजे जो नातू आहे घरात ती 32वी पिढीचा इतिहास संपूर्णपणे आपल्याकडे उपलब्ध आहे आणि 32 पिढ्यांमधनं जर महाराष्ट्रात जर इतिहास शोधला तर 128 वर्षापूर्वी म्हणजे 1895ला आम्ही राजस्थान जोधपूर भागातून आपल्या जळगाव जिल्ह्यातील शेवटचं गाव वाकोद अजिंठ्याच्या पायथ्याशी तिथे आम्ही आलो आणि तेव्हापासून जवळजवळ 8 पिढ्या झाल्या आम्ही जळगाव जिल्ह्यात वास्तव्याला आहोत आणि इथेच आपलं संपूर्ण आमच्या परिवाराचं जे काही आहे ते जळगाव जिल्हा हेच केंद्र, जन्मभूमी कर्मभूमी। वडिलांची जन्मभूमी वाकोद होती, आमची जन्मभूमी जळगाव आहे, कर्मभूमी सगळ्यांची जळगाव राहिली आणि ती कालही होती, आजही आणि उद्याही जळगावच राहणार आहे। म्हणजे आपलं जे काही हेडक्वार्टर ज्याला आपण म्हणतो ते जळगावलाच राहणार आहे। जे पूर्वज आमचे आता नाही आहेत त्यांचं सगळ्यांचं पूर्वजांचं तसंच आई वडील आजी आजोबा यांचे दिव्य आशीष आणि संपूर्णपणे आपल्या जिल्ह्यातील थोर मोठे यांचे आशीर्वाद आणि माझ्या माहितीप्रमाणे आपल्या जिल्ह्याची लोकसंख्या 50 लाखाच्या आसपास आज आहे पूर्ण जिल्ह्याची। तर सगळ्या आपल्या 50 लाख नागरिकांच्या सदिच्छा मोठ्यांचे थोरांचे आशीर्वाद घेऊन मला 140 कोटी आपल्या भारताची लोकसंख्या आहे त्याच्यातून जे आमंत्रण दिलं गेलं त्यात जवळजवळ 3500 संत आणि महंत भारतातील 125 परंपराचे संत आणि महंत तिथे उपस्थित होते। ते जवळजवळ 3500 होते आणि जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि इकडे आपल्या आसामपासून गुजरातपर्यंत जर पूर्ण भारतवर्षाचा जर विचार केला तर याच्यातून 2500 वेगवेगळ्या जातीचे धर्माचे वेगवेगळ्या डिसिप्लिनचे म्हणजे कामगारापासून मोठ्या उद्योगपतींपर्यंत किंवा बॉलिवूडमधल्या मोठ्या सिताऱ्यांपर्यंत खेळामधल्या भारतरत्न असलेल्या खेळाडूंपर्यंत कलाकार शिल्पकार फोटोग्राफर्स समाजसेवक अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील सगळ्या मान्यवरांना तिथे बोलवण्यात आलं होतं आणि ते जे काही अनुभव तिथला जो होता तो मी याच्यात आता आपल्या बोलण्यात मी सांगेलच। पण मनुष्य या पृथ्वी तलावर जन्माला येतो आणि एक दिवस या जगाचा निरोपही घेतो। या निरोपाआधी त्या पूर्ण कालावधीत प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक प्रकारची सुखदुःख येतात, चांगल्या वाईट घटना प्रसंगही समोर जावे लागते, अनेक प्रकारच्या घडामोडी घडत राहतात। योग्य ते मार्गक्रमण करत पुढे जाणे हेच आपल्या हाती असते। आयुष्याच्या या वाटचालीत अयोध्या येथे प्रभू श्री रामलल्लाचे आगमन, प्राणप्रतिष्ठा तसेच मंदिर निर्माण निमित्त अयोध्या येथे जाण्याचा मला सौभाग्य प्राप्त झालं। ही माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर अनुभूती आहे। माझ्या वडिलांच्या शब्दात सांगायचे तर लिव्ह दिस वर्ल्ड बेटर दॅन यू फाउंड इट, म्हणजेच सार्थक करूया जन्माचे रूप पालटू वसुंधरेचे। आयुष्याच्या प्रत्येक पावलावर प्रत्येक क्षेत्रात माझ्या वडिलांचे हे ब्रीद वाक्य सत्यात उतरवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो।
ह्या घटनेमुळे तर मी निश्चितच सविनय व अभिमानाने सांगू इच्छितो की माझ्या वडिलांच्या या ब्रीद वाक्याचा अर्थ पूर्णपणे सार्थक झाला असं मला वाटतं. कारण आपण जन्म घेऊन आलो, जायच्या अगोदर जे काही चांगलं करून जायचं आहे त्याच्यात तिथे मला जाण्याचं जे भाग्य मिळालं त्याच्यामुळे माझ्या जन्माचं सार्थक झालं अशी माझी भावना आहे. आता याची सुरुवात 16 जानेवारीला झाली आणि 16 जानेवारीला निमंत्रण देण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री योगेश्वर गर्गेजी, राष्ट्रीय सहयोग संघाचे प्रांत सरकारवाह स्वानंद झारेजी, विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री ललित चौधरीजी आणि जिल्हा कार्यवाह हितेश पवारजी यांनी मला रितसर श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या यांच्या वतीने आमंत्रण दिलं. आणि ते आमंत्रण घेतानाची जी अनुभूती होती, कारण आपलं निमंत्रण मिळेल नाही मिळेल काही विषय नव्हता, शाश्वती नाही होती. कुठेतरी मनात जेव्हा आमंत्रण किंवा निमंत्रण देण्याचं त्यांचं काम सुरू झालं तेव्हा वाटलं होतं की राम जन्मभूमी च्यासाठी जे पैसे गोळा करण्याची जी समिती अपॉइंट झाली होती त्याच्या जळगाव जिल्ह्याचा मी कार्याध्यक्ष होतो. आणि त्यावेळेला जळगाव जिल्ह्यातून आपण 7.5 कोटी रुपये जमा करून तिथे त्या ट्रस्टला पाठवले होते. तर त्याच्यामुळे कुठेतरी असं मनात आलं होतं की आपल्यालाही निमंत्रण येऊ शकेल. परंतु जसं जसं त्यांचं नियम आपण वाचत गेलो किंवा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन जी पुढे आली तर त्याच्यात मग असं वाटलं नाही की आपल्याला बोलवणं येईल, कारण ते सगळं सिलेक्शन करून कमी याच्यामध्ये ते होणार होतं. परंतु शेवटी 16 जानेवारीला मला निमंत्रण मिळालं आणि त्यावेळेला या चारही महानुभावांनी मला सांगितलं की जळगाव जिल्ह्यातनं फक्त 7 लोकांना निमंत्रण दिलं आहे. त्याच्यात 4 संत आणि महंत होते आपल्या जिल्ह्यातील. एक बौद्ध समाजाचे इथले जे प्रमुख आहेत त्यांना जे आपण महंतच म्हणतो त्यांचे पण भंते ते होते, उज्ज्वल निकमजी होते. आणि मग मला निमंत्रण मिळालेलं होतं आणि एवढ्याच लोकांना आपल्या जिल्ह्यातून बोलावणं. असंच मला नाशिकचे लोक मिळाले, आपले ह्याचे वेगवेगळे नाशिक जिल्ह्यातले संत मिळाले, आपले तिथले महंत मिळाले. त्र्यंबकेश्वरची भेट झाली, त्यांनी सांगितलं की नाशिक जिल्ह्यातनं 11 जणांनाच बोलवलेलं होतं. तर अशा पद्धतीने ते निमंत्रण आपल्याला मिळालं. आणि आपण माझी आई धार्मिक प्रवृत्तीची होती आणि आईच्या इच्छेनुसारच म्हणजे घरात धार्मिक वातावरण आपण ज्याला म्हणतो, आध्यात्मिक वातावरण ज्याला आपण म्हणतो ते पूर्वीपासून चालत आलेलं आहे. आणि 2005 मध्ये आईच्या इच्छेखातर आम्ही जैन कुटुंबीय आणि विस्तारित जैन कुटुंबीय असं म्हणजे 7 महिन्याच्या मुलापासून 85 वर्षाचे बुजुर्ग असे सगळे 155 लोकांना घेऊन कुलदैवतेला राजस्थानला गेलो होतो. ते धार्मिक याच्यातली सगळ्यात मोठं आणि ते सगळं आयोजन नियोजन माझ्याकडे होतं. त्याच्यामुळे ती एक प्रथा घरात आहे. तसे आम्ही मूर्तीपूजक नाही, म्हणजे जैन याच्यामध्ये वेगवेगळे जे प्रकार आहे त्याच्यात मूर्तीपूजक स्थानकमध्ये जाऊन प्रवचन फक्त गुरु लोकांचं ऐकायचं असं असतं. परंतु मोठ्या भाऊंनी म्हणजे वडिलांनी सुरुवातीपासून आपल्या ह्याच्यात अशा पद्धतीनेच घरातलं वातावरण, कंपनीतलं वातावरण ठेवलं की त्याच्यामध्ये आपण सगळं सर्व धर्म, सर्व समाज आणि प्रत्येक गोष्टीला त्याचं महत्त्व देऊन आपण वागत राहतो. त्याच्यामुळे आपण मूर्तीपूजक नसलो तरी आपण कुठेही त्या विषयाला धरून कोणतेही कार्य केलं नाही. जिथे जे आस्था असेल, जिथे ऐतिहासिक महत्त्व असेल अशा सगळ्या ठिकाणी जाऊन आपण नतमस्तक होत असतो आणि महानुभावांचे, मोठ्या थोर संत आचार्यांचे, संतांचे आपण आशीर्वाद घेत असतो, अनुभवाचे बोल ऐकत असतो. आपण
जळगाव जिल्ह्याचा जर इतिहास बघितला किंवा खानदेशाचा इतिहास बघितला, आपण सगळं खानदेश म्हणतो, तो शब्द अपभ्रंश होऊन प्रचलित झालेला आहे, पण खरं आपल्या ह्या भागाचं जळगाव, धुळे आणि नंदुरबार हे कान्हदेश आहे. म्हणजे हा कान्हाचा देश म्हणून इथे यादवांचं राज्य होतं आणि त्याच्या इतिहासात सगळ्या पाऊलखुणा आहेत. आणि त्या इतिहासाचं संकलन करताना आपल्या जळगाव जिल्ह्याचे दिलीप तिवारी, माजी संपादक आणि आता फ्रीलान्स ते काम करतात, त्यांना 3 वर्षापूर्वी मी सांगितलं की बा आपल्याला ह्या खानदेशाचा इतिहास तयार करायचा आहे. आणि त्यांनी पूर्ण अभ्यास करून 700 पानाचं इतिहासाचं पुस्तक तयार केलं आहे. लवकरच ते प्रसिद्ध होईल. त्याच्यामध्ये श्रीरामचंद्र प्रभू, लक्ष्मण, सीता, हनुमान या सगळ्या विषयाचं एक चॅप्टर आहे. आणि त्या चॅप्टरातनंच आपण हे बघितलं की जळगाव जिल्ह्यात प्रभू रामचंद्राच्या पाऊलखुणा काय आहे, आणि त्या आपण जाहिरातीच्या माध्यमातून आपल्या सगळ्या जळगाव जिल्ह्यातील सगळ्यांच्या समोर आम्ही मांडल्या होत्या. आणि त्याच्यात फक्त आमचे एक उल्लेख राहिला होता अनावधानाने, की आपलं जे राम मंदिर आहे त्या राम मंदिरामध्ये, आणि आपल्या राम मंदिराला जवळजवळ 125 वर्षाची परंपरा आहे, तिथे राम मंदिरातली जी रामाची मूर्ती आहे ती ज्या शिलेवर ठेवलेली आहे ती शिला, त्याच्यावर प्रभू रामचंद्र बसले होते असं ते आहे. आणि तेवढा एक रेफरन्स आमचा त्याच्यात राहिला होता. ते सोडून बाकीचे सगळे रेफरन्स इथे आपण घेतलेले आहेत आणि ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहेतच. याच माध्यमातून एक गोष्ट मी अयोध्याचा प्रवास आणि ते सांगेलच, परंतु एक गोष्ट अजून या सगळ्याच्या ह्याच्यातनं आपल्यासमोर अधोरेखित होईल की जगामध्ये ख्रिश्चन धर्म आहे, मुसलमान धर्म आहे, बाकी छोटे छोटे अजून असतील, आणि तिसरा हिंदू धर्म आहे. हिंदू धर्म आपण जेव्हा 140 कोटी लोकसंख्या म्हणतो, त्याच्यातून मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, पारसी आणि शीख हे जर 40 कोटी बाजूला काढले तरी 100 कोटी हे हिंदू लोकसंख्या असलेला आपला जगात 30% ही आपली लोकसंख्या आहे. आजपर्यंत जवळजवळ 1 कोटी लोक दरवर्षी ख्रिश्चनाच्या जे धार्मिक सगळ्यात मोठं स्थान आहे व्हॅटिकन सिटी इटलीमध्ये, तो इटलीमध्ये रोमजवळ असलं तरी ते एक छोटंसं राष्ट्रच आहे. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 1 ते 2 कोटी लोक दरवर्षी तिथे त्या धार्मिक स्थळाला व्हिजिट करतात. त्याच्यानंतर मक्का मदिना जे मुस्लिम धर्मियांचं पवित्र स्थळ आहे, तिथे 2 ते 3 कोटी लोक व्हिजिट होते. भारतातील तिरुपती मंदिरामध्ये आज 3 ते 4 कोटी भाविक दर्शनाला जातात. आता गव्हर्नमेंटचं आणि एकंदरीत सगळं इस्टिमेट अयोध्याबद्दल असं होणार आहे की अयोध्या ही जगातील सगळ्यात मोठं धार्मिक स्थळ आता निर्माणाधीन होतं, आता निर्माण झालं आहे. आणि त्याच्यामध्ये 5 ते 6 कोटी लोक आपले सगळे धार्मिक हे सगळे भाविक तिथे दरवर्षी व्हिजिट करणार आहे. अशा पद्धतीने सगळं नियोजन आहे आणि अशा पद्धतीने होणार आहे. जसं आपण बघितलं असेल की पहिल्या दिवशी तर फक्त 7,000 लोकांनी दर्शन घेतलं, परंतु त्याच्यानंतर पुढच्या दिवशी जवळजवळ 3 लाख लोकांनी दर्शन घेतलं आणि तेवढेच लोक अजून लाईनीमध्ये होते. अजूनही पुढे ते चालूही असेलच तिथे. तर ही एक मोठी घटना जगभरामध्ये घडणार आहे की आपलं भारतातील अयोध्या हे शहर हे आता परदेशातून येणारे हिंदू किंवा परदेशातून येणारे दुसऱ्या समाजाचे पर्यटक, नागरिक हे सुद्धा आज जसं ताजमहाल बघायला यायचे ते राहील त्याच्या ठिकाणी, पण त्याच्यापेक्षाही
मोठ्या आणि जास्त याच्यामध्ये अयोध्येची ही राम जन्मभूमी ही प्रसिद्ध होणार आहे आणि तिथे सगळ्यांना दर्शनाचा लाभ होणारच आहे. आज सुरुवात झालेली आहे, काम अजून बाकी आहे. मुख्य मंदिर पूर्ण झालेलं आहे, म्हणजे मुख्य मंदिराचा आतील संपूर्ण भाग जो आहे तो पूर्ण झालेला आहे. बाहेरची सगळी कामं आहे आणि एका वर्षात ते बाहेरची सगळी कामं पूर्ण होतील. परंतु दर्शन त्यांनी आत्तापासूनच सुरू केलं आहे. आपल्याला कोणालाही जायचं असेल तर आत्ता न जाता आपण 1 वर्षांनी, म्हणजे मीच घेऊन जाईल सगळ्यांना, आपण त्यावेळेला जाऊ तर पूर्ण हे बघता येईल. तर ही एक मोठी गोष्ट आपल्या याच्यामध्ये घडणार आहे आणि त्याचा आपल्याला सगळ्यांना अभिमान राहीलच. आता अयोध्या आणि राम मंदिर याच्यामध्ये आपल्याला काय मिळालं, जळगाव जिल्हा किंवा खानदेशाला काय मिळालं तिथे, याच्यावर मी आपल्यासमोर मांडतो. अयोध्या नगरीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला वाल्मिकी ऋषीचे नाव देण्यात आले आणि वाल्मिकी ऋषींचं जे काही वास्तव्य जळगाव जिल्ह्यातलं जे होतं आणि त्यांचं जे मंदिर आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर ते आपल्याला काय मिळालं त्याच्यामध्ये ती एक गोष्ट आहे. हनुमानाचंही आपण आपल्या जळगाव जिल्ह्यात ज्या पद्धतीने विषय आहे तर त्याच्यात जिथे राम आहे तिथे हनुमान आहे, अशा पद्धतीने तिथे सगळी नियोजन झालेलं आहे. जटायू सुद्धा आपल्याच ह्याच्यात होतं आणि जटायूची मूर्ती राम मंदिरात बसवण्यात आलेली आहे आता जे झालेलं आहे. तिथे मंदिरातील भोजन कक्षाला शबरीचं नाव दिलेलं आहे. तर शबरीचं जे वास्तव्य आणि त्याच्यावर सध्या जे एक भावगीत खूप याच्याने चालू आहे की मेरे झोपडी में आएंगे, तर ते आणि त्याचा उल्लेख प्रत्येक वक्तांनी जर तुम्ही ऐकलं असेल तर शबरीचा उल्लेख केलेला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या तळोद्याच्या मल्हारराव होळकर यांच्या सून. ब्रिटिश सत्ता स्थापन होण्याआधी खानदेश जे म्हटलं जायचं तर आपलं कानदेश होळकर राज्याचा भाग होता. त्या खानदेश राणीची अहिल्यादेवीची मूर्ती राम मंदिरात बसवण्यात आलेली आहे. म्हणजे अहिल्याबाईंचं जे धार्मिक क्षेत्रातलं महत्त्व आहे, जे केदारनाथ बद्रीनाथ पासून इकडे खाली साऊथपर्यंत जेवढे मोठमोठे मंदिरचे निर्माण झालं ते अहिल्याबाईंनी स्वतःच्या याच्यात करून घेतलं होतं. तसंच अयोध्यामध्ये लखनौवरून जाताना जेव्हा प्रवेश करतो सगळ्यात मोठं सर्कल आहे आणि त्या सर्कलला लता मंगेशकरचं नाव देण्यात आलं आहे आणि तिथे ती वीणा एवढ्या भव्य स्वरूपात उभी केली आहे आणि त्या दिवशी तिथे लता मंगेशकरचीच गाणी त्या चौकात चालू होती. म्हणजे भक्तिगीतं जी काही असतील ती सगळी तिथे चालू होती. आता सरदार पटेलांचं जे स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारण्यात आलं, जे आपल्या भारतातलं सगळ्यात उंच शिल्प आहे, त्याच्यापेक्षा उंच प्रभू रामचंद्राची मूर्ती ही अयोध्यात साकारणार आहे. काम सुरू आहे आणि ते काम आपल्या धुळ्याचे जे शिल्पकार आहेत राम सुतार, जे दिल्लीत वास्तव्याला आहे आणि त्यांचं तिथूनच ते तयार करतात, तर ते तयारी करतायत. तर ते सगळ्यात उंच म्हणजे भारतातलं म्हणण्यापेक्षा जगातले सगळ्यात उंच शिल्प तयार होणार आहे. आणि सोनगीर जे आहे आपलं धुळ्याकडं, तिथे जे तांबे पितळी भांड्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. या तांबट कासाराणी 200 तांब्यांचे नक्षीदार कळस तयार करून अयोध्येला पाठवले आहेत. या कळसाने रामलल्लावर प्राणप्रतिष्ठेची जलाभिषेक करण्यात आला. तर हा जो सन्मान आपल्याला खानदेशला मिळाला आहे तो अजून कोणत्या भारतातील शहराला मिळाला असेल असं मला वाटत नाही. आणि तिथे आपण जेव्हा मी जळगाववरून मुंबईला गेलो आणि मुंबईवरून लखनौ, कारण आधी सगळं बोलणं झालं तर सगळ्यांनी आम्हाला तिथे हे सजेशन दिलं की बाबा तुम्ही अयोध्यात नका उतरू किंवा अयोध्येला नका येऊ डायरेक्ट, कारण खूप हे आहे आणि व्यवस्था
पाहिजे तशी इथे मिळणार नाही आणि थंडी खूप होती, म्हणजे 5 डिग्री टेम्परेचर होतं आणि आपल्यासारखी थंडी नव्हती, वेगळीच थंडी होती, बोचरी होती आणि हवाही खूप जोराने चालू होती. तर म्हणून मग आम्ही मुंबईवरून लखनौला गेलो, कारण लखनौ अयोध्या प्रवास 2 तासाचा होता. आणि योगायोग म्हणा किंवा चांगल्या कार्यासाठी जेव्हा आपण निघत असतो तेव्हा संतांचाही आशीर्वाद आपल्याला मिळतो. आणि मला विमानामध्ये मी गेल्यानंतर माझं जेव्हा जिथे नंबर होता तिथे मी गेलो आणि मी त्याला म्हटलं, तिथे बसलेला होता एक व्यक्ती, तर तो मला म्हणाला की बाबा आमचे गुरुजी बसलेले आहेत, तर तुम्ही मागे माझ्या जागेवर जाऊन बसू शकाल का, मला इथे बसायचं. तर तेवढ्यात एअर होस्टेस मला म्हणाली की वो त्यांचं आहे पण त्यांचं मध्ये सीट आहे, 3 सीट असतात तर मध्ये आहे. तर मी त्याला म्हटलो मध्ये तर नाही जाऊन बसणार, बाजूला असेल किंवा विंडोकडे असेल तर मी जातो. तर तो म्हणे नाही. म्हटलं मग मी माझ्या जागेवर बसेल. मी तिथे बसलो, तर परत आला 5 मिनिटानंतर की विंडोजवळही व्यवस्था झाली आहे, तुम्ही जाल का. म्हटलं जाऊ दे, आता मला बसू दे. मी काही गेलो नाही, पण माझं तोपर्यंत लक्ष नव्हतं. नंतर विमान चालू झाल्यावर मला जळगाववरून माझ्या ऑफिसमधनं आपण जे काही सजावट केली होती सगळी, आकाशवाणी, काव्यरत्नावली, टावर, त्याचा व्हिडिओ आला होता. तो बघत असताना माझ्या बाजूला डॉक्टर गिरासे म्हणून माऊलींबरोबर जे होते ते त्यांनी ते बघितलं मला बघताना आणि मग त्यांनी मला विचारलं की तुम्ही कुठे अयोध्येला जाताय का. मी म्हटलं हो. तर म्हणे मग माऊली पण जात आहे. मग माझी त्यांची तिथे भेट झाली. मी पुढे 1.5 तास सगळं त्यांच्याबरोबर खूप चर्चा झाली. माझी त्याच्या अगोदर कधी भेट झालेली नव्हती. ते येऊन गेले होते आपल्याकडे, पण मी नव्हतो त्यावेळेला. तर त्यांचे आशीर्वाद मिळाले आणि ते सरळ उतरून अयोध्येला जाणार होते, परंतु मीच त्यांना सांगितलं तुम्ही जाऊ नका, आणि ते बघ आमच्यासोबतच राहिले आणि तिथून दुसऱ्या दिवशी सकाळी सोबत घेऊन गेलो. म्हणजे सुरुवात अशा पद्धतीने झाली आणि त्यांच्याशी चर्चा करताना खूप वेगवेगळे नवीन विषय कळाले. आणि त्याच्यात ते 1000 बेडचं हॉस्पिटल त्र्यंबकेश्वरला करताय, काम सुरू आहे आणि लवकरच ते पूर्ण होणार आहे. ती एक नवीन माहिती मला मिळाली. आणि दुसरं, कॅन्सरवर त्यांचं जे औषध आहे आयुर्वेदिक बेसिसवरचं, आणि ते खूप लाभकारी आणि गुणकारी आहे असं माऊली स्वतः म्हणाले. आणि ते म्हणाले तुम्ही येऊन स्वतः बघा आणि जर कोणत्या केसेस असेल तर त्यांना तुम्ही हे द्या, नुकसान काहीच नाही आहे आणि नक्कीच त्यांना फायदा होईल. म्हणजे ह्या 2 नवीन गोष्टी मला, की 1000 बेडचं हॉस्पिटल आणि कॅन्सरवरचं त्यांचं जे काही काम आहे त्याच्यातून रुग्णांना मिळणारा फायदा, याच्याबद्दल ती माहिती मिळाली. आधी एअरपोर्टला आम्ही उतरलो तर त्यावेळेला एअरपोर्टवर अयोध्या राम जन्मभूमी ट्रस्टच्या माध्यमातून स्वागत करण्यात आलं. तिथे बसून तिलक करण्यात आलं, हार टाकण्यात आला आणि हा दुपट्टा त्यांनी आम्हाला, हा आणि दुसरा दिला त्यांनी आम्हाला. तिथून एअरपोर्टच्या बाहेर अजून विश्व हिंदू परिषदेच्या लोकांनी स्वागत केलं. मग हॉटेल मॅनेजमेंटने स्वागत केलं. ते असं 3 लेवलला लखनौमध्ये स्वागत होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आम्ही निघालो, रस्ता 4 वे आहे अयोध्येला जाणारा. रस्त्याच्या सेंटरला जे लाईट आणि बाजूला जे लाईट होते त्याच्यावर ते सगळं तिरंगा लाईटिंग सगळी केलेली होती आणि वेगवेगळ्या सगळे बॅनर्स चांगले एका लाईनमध्ये डिझाईनमध्ये. तुम्हाला आठवत असेल की आपण प्रतिभाताईंचा जेव्हा माहेरी सत्कार केला होता, एकसारखं सगळं केलं होतं, आपण चित्रविचित्र होऊ दिलं नव्हतं. तशा पद्धतीने करण्याचा तिथल्या सरकारने प्रयत्न केला होता. आणि लखनौवरून निघून जशी एक गावं येत गेली, प्रत्येक ठिकाणी दिवाळीसारखंच वातावरण होतं. आणि आम्ही सकाळी 6:30ला निघालो होतो जायला, कारण 2 तास लागणार होते. तर ते अयोध्ये येईपर्यंत तसंच वातावरण होतं पूर्ण रस्त्याच्या दोघं बाजूला आणि सेंटरमध्ये आणि गावांमध्ये. तर एक वेगळी अनुभूतीमधनंच प्रवास सुरू होता. सोबत माऊली होते त्याच्यामुळे त्यांच्याबरोबरही चर्चा सुरूच होत्या. आणि अयोध्या नगरीत प्रवास केल्यावर हे जे आधीचं रूप होतं त्याच्यात 100% वाढ झाली. म्हणजे एक धार्मिक उत्सव, आध्यात्मिक उत्सव, दिवाळी, या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन होऊन ती नगरी सजलेली होती. आणि
तिथे रस्त्याच्या दोघं बाजूला भारतातील वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या लोकांचे जे कार्यक्रम बसवलेले होते, डान्स होते, वाजवण्याचं होतं, ते असे दोघं बाजूला स्टेज केलेले होते. त्याच्यावर त्यांचा परफॉर्मन्स सगळ्यांचा सुरू होता कंटिन्युअस. म्हणजे एंट्री केल्यापासून थेट मंदिराचं जे मेन गेट होतं तिथपर्यंत दुतर्फा याच पद्धतीने होतं. त्याच्यानंतर सजवलेलं होतं सगळीकडे, आणि मधून हे जे चौक होते त्या चौकांमध्ये भजन आणि हे सगळं सुरू होतं. आणि दुतर्फा लोक स्वागतासाठी उभे होते आणि त्यांना तिथे यायला मिळणार नव्हतं, कारण निमंत्रितांसाठीच होती. परंतु अयोध्या गाव आज तसं मोठं नाही आहे. 70,000 लोकसंख्या असल्यामुळे जसं आपलं एखादा तालुका आहे तर तो आता जिल्हा झाला आहे. म्हणजे तो आधी फैजाबाद जिल्हा होता, आता त्याचं नाव फैजाबाद लागूनच आहे. म्हणजे अयोध्येच्या आधी फैजाबाद येतं आणि मगच अयोध्या येतं. तर आता ते अयोध्या जिल्हा झाला आहे आणि अयोध्या हे तिथलं आहे. तर सगळे लोक एक एक वेगळ्या ह्याच्याने सगळे स्वागत तिथे करत होते. आणि या लखनौ ते अयोध्या या प्रवासामध्ये 6 ठिकाणी गाडी थांबली, म्हणजे 6 ठिकाणी चेकिंग झाली. गाडीला पास होता त्यांनी इश्यू केलेला, ते पासवरचं मॅटर ते वाचायचे आणि मग गाडी जाऊ द्यायचे. प्रश्न उत्तरं काही नाही, परंतु ती जी सिक्युरिटी ती बघितली. आता बाकीची सिक्युरिटी त्यांची कशी असेल माहिती नाही, परंतु त्या दिवसाचा जो अनुभव होता सिक्युरिटीचा हा पूर्णपणे वेगळा होता. म्हणजे एवढ्या सबमिसिव्ह दोघं हात जोडून एकदम विनम्रतेने आपल्याशी ते बोलले किंवा त्यांनी ते बघितलं आणि हात जोडून त्यांनी गाडी अशी बरोबर आहे तुम्ही जाऊ शकता. तर अयोध्येत पोहोचेपर्यंत 5 वेळा आम्हाला ते चेक झालं आणि आम्ही ते पास करत अयोध्येत पोचलो. आणि तिथे जी नियोजन होतं पार्किंगचं, जसं आपण त्यावेळेला प्रतिवाद्यांच्या वेळेला केलं होतं 8 ग्राउंडवर, तसंच तिथेही 8 ग्राउंडवर पार्किंगचं नियोजन होतं. तर आमच्या गाडीला जी पार्किंगची पास होती ती मेन मंदिराचं जे गेट होतं त्याच्या पुढे जे ग्राउंड होतं तिथे त्याला जायचं होतं. तर आम्हाला तिथे गेटजवळ त्यांनी उतरवलं आणि मग गाडी पुढे गेली. आणि गेटवर त्याच वातावरण, एक मांगलिक वातावरण ज्याला आपण म्हणतो, त्याच पद्धतीने सगळं होतं. आणि सगळ्यात पहिले तिथे त्यांनी इश्यू केलेला पास आणि त्याच्यावरही बारकोड होता आणि आपलं आधार कार्ड, या 2 गोष्टी. म्हणजे इन्व्हिटेशन कार्ड नको होतं त्यांनी इश्यू केलेला पास आणि आपलं आधार कार्ड हे सगळं स्कॅन केल्यावरच सोडलं. तर माझ्याबरोबर अजून आमचं दिल्ली ऑफिसचा जो PR होता तो होता, किंवा लखनौ ऑफिसचा जो रिजनल मॅनेजर तो होता. मी गाडी इथूनच पाठवून दिली होती. माझ्याबरोबर आमचं म्हणजे ड्रायव्हरही होता, तो सुभाष होता. पण मग हे सगळे थांबले. माऊलींबरोबरही 3 जण होते. कोणाला आत येता आलं नाही. आम्ही 2 जण आतमध्ये गेलो. मग पहिलं चेकिंग इथे झालं, एक 2-3 मिनिटाच्या वॉकवर मग पूर्ण स्कॅनिंग झालं, बॉडी स्कॅनिंग हे. आणि त्याच्यानंतर सगळेजणं सामान्य होते. तिथे त्या पॉईंटपासून संत, महंत, VIP काही नाही, सगळे एकच कॅटेगरी होते. एक तर तुम्ही पायी चालत जा किंवा त्या बॅटरी ऑपरेटर आपल्या जशा महिने आहे तर त्या महिन्या होत्या ज्यांना चालायचा त्रास होता, आणि कोणी त्याच्यानं जात होतं, कोणी पायी जात होतं. आणि अशा पद्धतीने दुतर्फा जसं काशी विश्वनाथचं कॉरिडॉर तयार झालं आहे तसं यांनी केलेलं आहे. आणि त्याच्या सगळ्यावर म्युरल्स तयार झालेले होते धार्मिक या गोष्टींचे, दगडांमध्ये होतं. त्याच्यानंतर रस्ते, त्याच्यावर सावलीतनं जेव्हा उद्या दर्शनाला लोक येतील तर सावली असली पाहिजे, त्याचं नियोजन परमनंट. आणि बसण्यासाठी बेंच, लाईन लागते, मग माणसं उभे राहतात, त्याच्याऐवजी तुम्ही बसून पुढे सरकू शकाल, अशा पद्धतीने त्यांनी सगळं नियोजन तिथे होतं. आणि मेन गेट जे आहे मंदिराचं, म्हणजे त्या प्रिमायसेसचं मेन गेट पासून मंदिराचं गेट हे 12 मिनिटाचं पायी अंतर होतं, चालत जायचं. तिथे गेल्यानंतर मग त्यांनी 8 ब्लॉकमध्ये व्यवस्था केलेली होती बसायची. 8 झोन केलेले होते.
तर आपण जे टी व्हीवर बघितलं असेल की मोदीजींनी भाषण जिथून केलं ते मंदिराचं फ्रंट होती आणि त्याच्यासमोर झोन 1 आणि 2 आणि 1 आणि 2 होतं, ज्याच्यात VVIP लोक होते. म्हणजे हे जे सेलिब्रिटी ज्याला आपण म्हणतो ते सगळे सेलिब्रिटी त्या भागात होते आणि संत महंतांमधले जे सेलिब्रिटी म्हणजे खूप मोठे जे संत महंत होते ते त्या भागात बसलेले होते. आणि मग बाकीचे संत महंतांसाठी झोन 8, 7, 6 आणि 5 एवढे याच्यामध्ये फक्त संत महंत होते. या सेंटरच्या 1-2 मध्ये मी सांगितलं त्याप्रमाणे, आणि 3 आणि 4 हा मंदिराच्या डाव्या बाजूला असलेला भाग हा 2 झोन होते. त्याच्यात आम्ही लोक होतो आणि त्याच्यामध्ये सगळेच मी जे काही लोक तिथे भेटले किंवा दिसले, चर्चा झाली, त्याच्यात हे जे 2500 लोक होते त्याच्यातले 2000 लोक त्या भागात आम्ही बसलेलो होतो. 500 लोक त्या फ्रंटला होते. परंतु फ्रंटमध्ये बसून फक्त समोरचा भाग मिळाला आम्हाला. उलट त्या बाजूला बसून पूर्ण मंदिर आम्हाला बघता आलं आणि मोठमोठे स्क्रीन होते तिथे, LED स्क्रीन, त्याच्यावर सगळ्या गोष्टी दिसत होत्या. 8:30 वाजेपासून आम्ही तिथे स्थानापन्न झालो, खुर्च्यांवर बसलो आणि मग नंतर यायला वेळ होता तोपर्यंत मग फोटो काढा हे सगळं चालू होतं. माझ्यासोबत नाशिक त्र्यंबकेश्वरचे एक पुजारी होते, ते माझ्या इथेच बसलेले होते. तर मग आम्ही म्हटलं तुम्ही माझे फोटो काढा, मी तुमचे काढतो, नाही तर मग सेल्फीज घेत राहावं लागलं असतं. तर तो एक फायदा झाला मला त्यांचा. तर त्यांनी खूप म्हणजे चांगलं सहकार्य मिळालं. अशोक थेटे म्हणून त्यांचं नाव आहे आणि ते येऊन गेलेले आपल्याकडे. काही एक पूजा घेतली होती त्यावेळेला ते आलेले होते. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला गर्भगृहातून जी मॉर्निंगची पूजा होती, म्हणजे मोदीजी यायच्या अगोदर जी पूजा होती, त्याच्याच आपल्या त्र्यंबकेश्वरचे 2 पुजारी होते. ते येऊन ह्या थेटेंना भेटले तेव्हा मग तेही 2 जण आपल्याकडे येऊन गेलेले होते. म्हणजे अशी ते एक वेगवेगळ्या पद्धतीने तिथे भेटीगाठी झाल्या. नंतर त्या आपल्या राजस्थानच्या रुमादेवी ज्या मागे आपल्याकडे आल्या होत्या, जैन फाउंडेशनने त्यांचा कार्यक्रम घेतला होता. त्याचा सेल्फ हेल्प ग्रुपचा कार्यक्रम चालू होता आणि जगभरात जवळजवळ आत्तापर्यंत 40 ठिकाणी तिचे लेक्चरही झाले. ती मला भेटली. शिल्पकार जो होता ज्याने ते शिल्प बनवलं, ती मूर्ती बनवली, ते सुद्धा आमच्याच भागात होते बसलेले. त्यांना भेटलो. आदिपुरुष पिक्चर आहे, मी तर बघितला नव्हता, पण त्यांनी सांगितलं मला आपल्या पुजाऱ्यांनी की त्याचा हिरो आहे म्हणे तो काहीतरी नाव सांगितलं. मग असे ते सगळं होते. मग काही इंडस्ट्रियलिस्टही भेटले, ओळखीचे नव्हते पण मग ओळख झाली. तिथे जागेवर बसल्यानंतर जागेवरच नाश्ता देण्यात आला. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की आपण प्रतिभातांच्या सत्कार आपलं गांधीतीर्थच्या उद्घाटनाला सगळ्यात पहिले तो प्रयोग केला होता आणि जागेवरच आपण जेवायचे ट्रे दिले होते. तशा पद्धतीने ट्रे तिथे यांनी दिले आपल्याला, नाश्त्याचे, पाण्याची बॉटल दिली आणि चहा आणि कॉफी ह्या पूर्ण 8:30 वाजेपासून 3 वाजेपर्यंत याच्यात 10 वेळा ते फिरलं. म्हणजे आले. दुपारचं जेवणही जागेवर दिलं बॉक्समध्ये. नियोजन अतिशय शिस्तबद्ध होतं. कार्यकर्ते सगळे संघाचे होते, म्हणजे वेटर नाही किंवा असे कोणी नाही, सिस्टमॅटिक होते. त्याच्या अगोदरची एक गोष्ट सांगायची राहिली, बाहेर पोचल्यावर बूट काढायचे होते. तर तिथे ते सगळी व्यवस्था केलेली होती. मी गेलो तिथे, मी बूट काढायला लागलो तर माझी अंगली ते बुटाच्या ह्याच्यात गेली. त्याने नाही सांगितलं, त्याने मला तिथे स्प्रेने हात धुवायला लावला आणि बोलले सर आपको मंदिर में जाना है. त्याने स्वतः माझे बूट काढले, स्वयंसेवक होता, काढले, थैलीत ठेवले, थैली नेऊन ठेवली. परत रिटर्नमध्ये जेव्हा संध्याकाळी गेलो मग ते तर संपलं होतं, त्यावेळेला त्यांनी दिले बूट त्यांनी घातले. ते म्हणे तुम्ही हात लावायचा नाही बुटांना. एक वेगळा एक्सपिरियन्स होता तो म्हणजे. आणि त्याची सिस्टीम, त्याचं कोडिंग, म्हणजे मी परत आल्यावर 10 सेकंदात मला परत मिळाले. म्हणजे ते ठेवलेलं त्याचं कार्ड जे दिलं त्यांनी आपल्याला नंबरचं, 6380 नंबरचं माझं होतं कार्ड, जिथे त्यांनी ठेवलं होतं. तसंच गाडीची पास होती, पण गाडी जर अनाऊन्स करायची असेल तर गाडीचं त्यांनी कोड दिला होता की 3800 नंबर अनाऊन्स केलं तर ती गाडी येईल तुम्हाला घ्यायला. तर ते एक वेगळा अनुभव ही सगळ्या. आणि
सिक्युरिटी सगळीकडे उभी होती, सगळे पोलाईट एकदम. कुठेही म्हणजे तुम्ही ह्या झोनमधनं त्या झोनमध्ये गेले तर एवढे सांगायचे की तुम्हाला फोटो घ्यायला जायचं, तुम्ही घेऊन पण परत या तुमच्या जागेवर. त्यांनी असं नाही केलं की अडवून नाही ठेवलं वगैरे वगैरे. तर ते एक वेगळा अनुभव आपल्याला बघायला मिळाला. कार्यक्रमाचं नियोजन, त्याच्यानंतर योगीजी आले, मग मोदीजी आले आणि ते तुम्ही टी व्हीवर सगळं त्यांचं ते बघितलं. आम्ही ते स्क्रीनवरच बघत होतो. ती पूजा अर्चा, त्याच्यानंतरची सगळी जी भाषणं, आणि नंतर हे सगळं एकदम ठरलेल्या वेळेत घडलं. आणि ते दोघं हेलिकॉप्टर, स्वतः एअर चीफ मार्शल एका हेलिकॉप्टरमध्ये होते, ते आमच्या बाजूने आले, म्हणजे मंदिराच्या डाव्या बाजूने येऊन त्यांनी पुष्पवर्षाव केला. तो संपूर्ण एरियामध्ये गुलाबाच्या पाकळ्या होत्या. आणि ठरलेल्या म्हणजे 11 वाजून 1 वाजून काहीतरी 25 मिनिटाला ते टाकणार, ते आधीच त्यांनी डिक्लेअर केलं होतं. ते बरोबर 1:25लाच ते हेलिकॉप्टर आले, 1:25लाच त्यांनी पाकळ्या टाकल्या. हे एवढं मिनिट टू मिनिट जे आपण म्हणतो तसं मिनिट टू मिनिट सगळं सुरू होतं. मग दर्शनाचं जे काही विषय त्यांनी आधी डिक्लेअर केलं की झोन 8 मध्ये संत मंत, त्यांना सगळ्यात पहिले ते व्यवस्थित सुरू झालं. आणि नंतर ते मोदीचे तर निघून गेले. मग हळूहळू ते सगळं मेस सुरू झाली आणि एवढी गर्दी झाली, एवढं सफोकेशन झालं आतमध्ये की मला 5:15 वाजता दर्शन झालं. मला कार्यक्रम 3ला संपल्यावर 2.25 तास लागले आतमध्ये जाऊन दर्शन घेण्यासाठी. आणि ते संत महंत सगळं धक्काबुक्की, जोरजोरात घोषणा सगळं चालू होतं. परंतु शेवटी आपण ते दर्शन घेतलं. दर्शनची एक अनुभूती वेगळी होती. ज्यावेळेला मोदीजींनी ते प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम पूर्ण केला, त्यावेळेला सगळेजण एका ह्याच्यात उभे राहून ते सगळं, ते आरतीच्या वेळेला ते चालू होतं आणि एक भारावलेलं वातावरण होतं पूर्ण. म्हणजे इमोशनल ज्याला म्हणा, काहींच्या डोळ्यातनं अश्रू आले, काहींच्या नाही आले, पण तरी असं आवाज जसा हे होऊन जातो असंच सगळं पूर्ण वातावरण होतं. म्हणजे टोटल एरियामध्ये कोणी तिथे जबरदस्तीने आलेलं आहे किंवा आपल्याला पत्रिका मिळून म्हणून येऊन गेलो असं काही नव्हतं. तो त्या भावनेने, त्या श्रद्धेने आणि या ऐतिहासिक कार्यक्रमाचे आपण सगळे साक्षीदार होतोय याच्याने सगळे तिथे हजर होते. आणि मग त्याच्यात किती सांगितल्याप्रमाणे मोठा असो की छोटा असो, जसं त्यांनी हेही सांगितलं की पूर्ण मंदिराचं हे करण्यासाठी, काम करण्यासाठी कामगारापासून साईट मेन इन्चार्ज पर्यंत LNTचे 4,000 लोक काम करत होते. मग ते सगळ्यांना तर बसवणं शक्य नव्हतं, तर 10% लोकांना त्यांनी बसवलं. तर 400 लोक बसले होते आणि त्यांच्यावर मोदींनी जाऊन फुलं टाकली. त्याच्या मागची तीच भावना होती की ताजमहल बनवताना त्यांचे हात कापण्यात आले, इथे आपण त्यांचा सन्मान केला, सत्कार 4,000मधनं 400चा केला. ते वेगळ्या पद्धतीने त्यांनी केलं. काही ते समोर VIP लोकांना त्यांनी भेटले आणि ते गेले. मोदीजींनी हे करण्यासाठी काय काय केलं हे तर सगळं तुमच्या समोर आहे. ते आम्ही तिथे जे अनाऊन्स केलं ते सगळं ऐकलं. आणि तिथून जेव्हा मंदिराच्या पायऱ्या आम्ही चढायला सुरुवात केली, तिथून जे काही म्हणजे आर्किटेक्चर ज्याला म्हणू आपण, त्याच्यावरचं प्रत्येक पिलरवरचं काम, प्रत्येक मूर्ती, भिंतींवरची कामं, सगळे सिलिंग, हे अनमॅच्ड. म्हणजे त्याचं वर्णन तुम्ही सगळे जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला ते वाटेल. म्हणजे आधीचे आपले एवढे मंदिर आहेत त्याच्यात तर सगळ्या कलाकृती आहेत, पण त्याच्यापेक्षा फिनिश जॉब आणि क्लिअर हे एवढ्या चांगल्या पद्धतीने, एवढं मोठमोठे ते सिलिंग आहे की जे घुमट्स आहेत ते बघताना, म्हणजे जर आपण एकदम व्यवस्थित याच्याने गेलो तर मंदिर पूर्ण जर बघायचं असेल तर 3 ते 4 तास तुम्ही तिथे राहायला पाहिजे, तेव्हा तुम्हाला ते मंदिर पूर्णपणे समजून मिळेल किंवा आपल्याला समजता येईल. अशा सगळ्या गोष्टी तिथे आहे. प्रभू रामचंद्राची मूर्ती बालराम म्हणूनच ते आहे, पण त्या
कलाकार जो शिल्पकार आहे त्याने मूर्ती जी बनवलेली आहे ती आपण तर फोटोवर बघतोय, कोणी त्याच्यावर आर्टिफिशियल इंटेलिजन्स करून त्याच्यात ॲक्च्युअल हसू पण दिलं, मान हलवताय, डोळे बंद करतात, ते येऊन गेलं. परंतु मूर्ती बघितल्यावर मला तर 10 फुटावरनं, कारण 10 फुटाच्या पुढे मग जाऊ दिलं नाही कोणाला. त्यांनी ते एवढी गर्दी होती तिथूनच दर्शन घेता आलं. पण एक वेगळी अनुभूती होती आणि ती अनुभूती आपण सगळ्या मंदिरांमध्ये जात असतो, पण हे सगळं स्पेशल होतं. कारण 500 वर्ष म्हणजे 495 वर्षाच्या लढ्यानंतर राम भगवान तिथे होतेच, रामलल्ला तिथे होतेच, तिथून त्यांना परत योग्य मान सन्मान देऊन स्थापना करणं हा तिथला विषय होता. कारण त्याच्यावरही कॉन्ट्रोवर्सी होती किंवा रामलल्ला तर तिथेच होते तर कुठून आले असं म्हणणारेही होते. सगळं चालत राहतं, ते आपल्याकडे व्यक्ती स्वातंत्र्य असल्यामुळे तो काही विषय नाही आहे, कोण काय बोलेल ते चालत राहतं. परंतु एक आपल्या सगळ्यांच्या वतीने 50 लाख लोकांच्या वतीने मी जे अनुभव घेऊन आलो तिथून, ते आता मी एवढं सांगितलं आहे, पण तरी ते सगळे शब्द त्याला आपले कमीच पडतील. आणि हाचा अनुभव परत येणं शक्यच नाही आहे. तो म्हणजे काय म्हणतात त्याला, मला माझं भाग्य म्हणा, आधीचं काय म्हणतात त्याला, पूर्वजन्मी म्हणजे मी मनुष्य जन्माचा असेल तर जर काही थोडेफार पुण्य कमवलं असेल तर त्याच्यातूनच आपल्या म्हणजे याच्यावर मी असं म्हणेल, भाग्यवंत म्हणोतया नेत्री पाहिले रामराया, प्राणप्रतिष्ठा सोहळा याची डोळा पाहिला, पूर्व सुकृत कामी आले, अयोध्येसी जाणे झाले. तर ते जर आपण असं विचार केला तर अशा पद्धतीने तिथे माझं जाणं झालं. आणि मी आपल्या सगळ्यांच्या वतीने, मी पहिल्या दिवसापासूनच म्हटलं होतं की आपल्या सगळ्यांच्या वतीने मी तिथे हजर राहिलो आणि सगळ्यांच्या वतीने दर्शन घेऊन आलो तर आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा होत्या, म्हणून मला जाता आलं आणि एक वेगळा अनुभव मी घेऊन परत आलो आहे. तर ह्या होत्या काही विशेष घडामोडी. यासह इतर बातम्या पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.